श्री स्वामी समर्थ मंडळी, घरामध्ये अशी मोड आलेली छान मटकी होती, एकदम फ्रेश. तर मग आता काय करायचं, मुलं म्हणाले मम्मी याचं काहीतरी बनव. तर म्हटलं चला फावल्या वेळात खाण्यासाठी याचं काहीतरी बनवूया. तर ही मटकी काय केली, मी गॅसवर तवा मांडून घेतला, तव्यामध्ये ही मटकी घातली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि नंतर थोडंसं तेल आणि मीठ घालून ही मटकी काय केली, मी परतून घेतली. अगोदर तेल घातलं आणि अगोदर तेल घालून छान अशी परतून घेतली तेलामध्येच. नंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि तेल मीठ घालून अशी ही मटकी मी तव्यामध्ये अगोदर परतून घेतली. एकदम खमंग असा सुगंध येईपर्यंत मटकी तव्यामध्ये परतून घ्यायची. आणि आता ही आपली मटकी तर परतून झालेली आहे, काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी मटकी छान अशी परतून घेतली. नंतर एक मोठा बाऊल घेतला, त्या बाऊलमध्ये पहिल्यांदा मी मुरमुरे घेतले, पांढरे शुभ्र असे मुरमुरे घेतले आणि नंतर त्यामध्ये फरसाण घातलं. नंतर मी इथं काय केले, 2 टोमॅटो चिरून घेतलेत, काकडी थोडीशी चिरून घेतली आणि एक मोठा कांदा चिरलेला आहे, शिवाय कोथिंबीरही चिरून घेतली आहे. नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं, मी कांदा घातला. कांदा घालून झाल्याच्या नंतर टोमॅटो घालायचे. इथं मीडियम साईजची मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते. नंतर काकडी घातली, काकडी ही बारीक चिरून घेतली होती मी. आता तुम्ही हवं तर कैरीही त्याच्यामध्ये घालू शकता, कारण कैरीचं सीझन आहे की नाही आत्ता, त्याच्यामुळं. नंतर हिरवीगार अशी कोथिंबीर घातली आणि आपण जी परतून घेतली होती की नाही मटकी छान खमंग अशी, ती घातली. नंतर त्यामध्ये लाल तिखट घातलं. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, लहान मुलं जर खाणार असली तर बेतानीच घाला. नंतर गरम मसाला घातला आणि शेवटी चाट मसाला घातला. चाट मसाल्याशिवाय टेस्टच नाही, त्यामुळं चाट मसाला मात्र भरपूर घातला. आता हे सर्व जिन्नस काय केले, मी अगोदर मिक्स करून घेतले. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, फावल्या वेळेत खाण्यासाठी वल्ली भेळ करायची आहे आणि तीही मटकीची भेळ आपण इथं करणार आहोत. तर मटकी भेळ करण्यासाठी आता हे सर्व जिन्नस मी एकत्र करून मिक्स करून घेतलेत. नंतर आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, ही मी रेडीमेडच चिंचेची चटणी आणलेली होती, ती घातली. तुम्ही घरातही चटणी करू शकता, चिंचगुळाची चटणी, आणि तीही घालू शकता. पण मी इथं आता माझ्याकडं अवेलेबल होती, त्याच्यामुळं मी इथं रेडीमेड अशी चिंचगुळाची चटणी त्यामध्ये घातली आणि छान अशी मिक्स करून घेतली. कारण चिंचगुळाची चटणीमुळं ह्या भेळची चव काही न्यारीच लागते. अशा पद्धतीने मस्त अशी मी मिक्स करून घेतली. पाहू शकता तुम्ही किती छान अशी आपली ही मटकी भेळ इथं तयार झालेली आहे, एकदम गाड्यावरच्या भेळसारखीच. तर अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही पण भेळ करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.